नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सगळे कार्यकर्ते, नांदेड महापालिकेचे इथे असलेले नगरसेवक, मोठ्या प्रमाणावर आलेल्या आमच्या माता भगिनी, नांदेडमध्ये सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचा मी आभारी आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या पुरस्काराच्या या कार्यक्रमाला आपण हजर झालेला आहात. आणि मलाही अभिमान आहे, आनंद आहे की माझ्याच गावातील माझ्याच लोकांनी मला हा पुरस्कार दिलेला आहे, याचा मनापासून आनंद आहे मला. संयोजकांनी मोठ्या मनाने या ठिकाणी उल्लेख केला की मी राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलं, त्याबद्दल मला सत्कार सन्मानही विविध पातळीवर झाला, राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर. पण माझ्यासाठी माझ्या गावातल्या लोकांनी, माझ्या शहरातल्या लोकांनी, माझ्या मराठवाड्यातल्या लोकांनी केलेला हा सत्कार सन्मान हा माझ्यासाठी कैक पटीने मोठा आहे, असं मी म्हणलं तर चुकलं ठरलं. शेवटी आपण गमतीने म्हणतो, घर की मुर्गी दाल बराबर. मैं मुर्गी नहीं हूं पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आपल्यामधले अनेक लोक आहेत जे नांदेडमध्ये सुंदर काम करतात, चांगलं काम करतात, सामाजिक दृष्ट्या खूप मेहनत घेतात. आणि एक अभिमानाची गोष्ट या दृष्टीने मला जरूर त्याचा उल्लेख केला पाहिजे. दिलीप ठाकूर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी अनेकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याकरता, किंबहुना सणासुदीला असो, वर्षातून काही ना काही निमित्ताने असो, त्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, सामान्य माणसाला आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या कामाबद्दल रेकॉग्निशन देण्याचं काम त्यांनी केलं. त्याचा कुठेतरी नावात उल्लेख व्हावा असा प्रयत्न केला. आणि अनेक प्रकारचे असे सामाजिक उपक्रम हाती घेतले, ते कदाचित क्वचितच कोणाच्या भाग्यामध्ये एखादी गोष्ट त्याला लाभली असती. दरवर्षी देवदर्शनाचा कार्यक्रम, तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा कार्यक्रम, सामाजिक अनेक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी, या सगळ्या कामामध्ये मन लावून काम करणारा आणि त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी आनंद त्याला यावा, त्या जीवनामध्ये त्याला कुठेतरी मी सुद्धा दिवाळी साजरी करत आहे, मी सुद्धा दसरा साजरा करत आहे, मी सुद्धा होळी साजरी करत आहे, मी सुद्धा एखादा सण साजरा करत आहे, ते कदाचित क्वचित त्याला शक्य झालं नसतं. अशा पद्धतीने काम करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचं काम दिलीप ठाकूर आजवर सातत्याने करत आहे, याची मला जाणीव आहे. मी पाहतोय त्याने सुरुवातीला मगाशी उल्लेख केला, काही वर्षापूर्वी त्यांनी मला आणि प्रकाश खेडकर यांनी उल्लेख केला होता की मला त्यावेळेस नांदेड भूषण पुरस्कार 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, देण्यासंदर्भामध्ये त्यांनी काही इच्छा व्यक्त केली होती. पण मी ते कुठल्या पक्षाचा विषय नव्हता, कदाचित माझ्या स्मरणात राहिला नसेल. परंतु मला वाटतं की 25 वर्षापूर्वी मी काही एवढं काम केलं नव्हतं की ज्यामुळे मला नांदेड भूषण पुरस्कार देण्यात यावा 25 वर्षापूर्वी, असं मला वाटत नव्हतं. अनेक वेळा मला अनेक मित्रांकडून, अनेक संस्थांकडून, अनेक मान्यवरांकडून कधी कधी फोन येतात की तुम्हाला मला पुरस्कार द्यायचा आहे. मी त्यांना विनम्रपणे सांगतो की नाही, मी त्या उंचीला अजून आलेलो नाहीये. ज्यावेळेस मी त्या उंचीचा होईन किंबहुना ती वेळ, ज्यावेळेस योग्य वेळ येईल, त्यावेळेस तुमच्या पुरस्कार मी स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग दिलीप ठाकूरांना मुद्दाम सांग, आज तो योग आला की तुम्ही मला पुरस्कार
या ठिकाणी प्रदान करण्याचा निर्णय घेताना मलाही वाटलंय की आयुष्यामध्ये भरपूर काय करता आलं, जे करायचं मी केलं आणि त्याची जाणीव मला, तुमची पावती तर आहेच, सर्वात मोठी पावती अनेक निवडणुकीमध्ये प्राप्त केली, पण परवाच्या झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठी पावती जनतेच्या मतदानातून या ठिकाणी लोकांनी व्यक्त केली आणि माझ्यावर विश्वास, माझ्या पक्षावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी माझी ही महानगरपालिका, लोकांना हवी असलेली महापालिका, लोकांना हवा असलेली प्रतिनिधित्व, लोकांना हवा असलेला महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी, मोर्चा, ज्या काही गोष्टी व्हायच्या ते लोकांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. सगळे विरोधक एकीकडे, नांदेडची जनता मात्र आमच्या बरोबर, भाजपा बरोबर. त्याचं एक विश्वासाचं आणि प्रेमाच्या नात्याचं प्रतीक आहे की सगळ्यात मोठी पावती ही नांदेडच्या जनतेने मला या ठिकाणी दिली. त्यामुळे तुमचा पुरस्कार योग्य वेळी, टायमिंग अतिशय योग्य साधलं. लोकांचा पुरस्कार आणि तुमचा पुरस्कार असा दुग्ध शर्करा योग आज निर्माण झालेला आहे की तुम्ही सर्व हे एकत्रित आणून आजचा हा प्रसंग आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये एक दुधात साखर पडल्याप्रमाणे आजचा हा प्रसंग आपण आज घडून आणलेला आहे. आव्हानं आहेत, काम खूप करायचंय, पण दिलीप भाऊ मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही अनेकांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न करता, तुमच्याही जीवनामध्ये आनंद आणण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे ज्यांनी अहोरात्र प्रयत्न करून हे सगळं घडवलं, अनेक जण विचार करतात काय नेमकं मी करणार आहे, लवकर कळेल. पण अनेक जण विचार करताय, तुम्हाला वाटत नाही का जो माणूस एवढं काम करतोय, जो माणूस कुठलाही स्वार्थ नव्हता, निस्वार्थपणे नांदेडमध्ये अविरतपणे काम करत आहे, प्रयत्न करत आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे. त्यांच्या वडिलांना मी ओळखत होतो, त्याचे वडील सुद्धा खूप कष्टकरी होते, काम करणारे होते आणि त्यांचं सर्व कार्य मी जवळून पाहिलेलं. एसटी महामंडळामध्ये एक सामान्य नोकरी करणारा आमचा ठाकूर साहेब, त्यांची ती परंपरा तुम्ही उचलली आणि तुम्ही पुढे सुद्धा नांदेडमध्ये चांगलं काम करता. लोकांच्या अडचणी समजून घेणं, लोकांना मदत करणं, लोकांच्या जीवनामध्ये आपल्या माध्यमातून काहीतरी त्यांना करता आलं पाहिजे, खरी अचीवमेंट आपली जी आहे तीच महत्वाचं आहे ना. बाकी ठीक आहे, प्रत्येक जण पैसे कमवतो, श्रीमंत होतो, सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मनासारख्या घडणाऱ्या बरेच लोक आहेत. असाही वर्ग आहे की ज्याला कुठेतरी मदतीच्या हाताची गरज आहे, कुठेतरी मदत करण्याची गरज आहे आणि ती जाणीव ठेवत आपल्याला काही मिळेल न मिळेल यातून हा विषय तुम्ही कधी विचार नाही केला. तुम्ही अविरतपणे नांदेड जिल्ह्याचं नाव लौकिक वाढवण्यासाठी तुमचं योगदान तुम्ही नेहमी देत राहिलात. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला ना की नांदेडच्या महापालिकेला आपण दरवर्षी काहीतरी आर्थिक सहाय्य आमच्या कार्यक्रमाला मिळावं. आता महापौर या ठिकाणी आलेले आहेत, मी तुमच्या समक्ष महापौरांना सांगेन की दिलीप ठाकूरांच्या या कार्यक्रमाला तुमच्याकडून आर्थिक मदत व्हावी असा निर्णय तुम्ही घ्यावा, जेणेकरून नांदेडच्या सांस्कृतिक मेजवानीला हातभार. मला कळतं हे सगळं करणं सोपं काम नाही आहे. आम्ही आता कुसुम महोत्सव दरवर्षी घेतोय, आमची कन्या श्रीजया या फार मोठ्या कार्यक्रमाचं संयोजन आता पाहता या वर्षाच आता असं हा शेवटचे 2-4 महिने असे, पुढच्या नंतर परीक्षा वगैरे अमुक प्रमुख गोष्टी लागणार असं मागे. मग साधारण दिवाळी दसऱ्यापासून मार्च एप्रिल पर्यंत परीक्षा वसूल होईपर्यंत या देशामध्ये एवढ्या मोठ्या पातळीवर काम सध्या सुरू, सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत, वैचारिक इम्पॅक्ट समिट झालेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चा झालेली आहे, विकसित भारताची कल्पना जी आहे, संकल्पना आहे, ती खऱ्या अर्थाने देशामध्ये कशा पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाला घेता येईल, कृषी क्षेत्रात असो, व्यवसायामध्ये असो, बिझनेस मध्ये असो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असो, इंडस्ट्रीमध्ये असो, देशाचे आपले लाडके पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जागतिक पातळीवरचा कार्यक्रम दिल्लीमध्ये 4-5 दिवस चालला. जवळपास 50 ते 60 देशाच्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. देशाच्या 100 पेक्षाही जास्त कंपन्यांनी
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर केलेलं काम त्या ठिकाणी प्रदर्शित केलं. आणि मला खात्री आहे हा सगळा प्रयत्न एवढ्या मोठ्या पातळीवर झालेला आहे की सामान्य माणसाच्या हातामध्ये तंत्रज्ञानाचा फायदा देऊन सामान्य शेतकऱ्यापासून ते सामान्य ट्रेडर पासून उद्योगापर्यंत एआयचा वापर आपल्याला कसा करता येईल याच्यावर सातत्याने एक चांगली सुरुवात या देशामध्ये, आपला देश हा त्याच्यामध्ये सर्वात पुढे राहील अशा प्रकारचा प्रयत्न हा मोदी साहेबांनी केलेला आहे. मला खात्री आहे की आगामी काळामध्ये आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने उद्योग आघाडी आहे, आपले सर्व बाकी सहकारी आहेत, इंडस्ट्रीचे आपले पदाधिकारी आहेत काम करण्यात, त्या सर्वांना सांगेल एक नवीन सुरुवात या राज्यामध्ये आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे जगात जे चांगलं चाललंय ते नांदेडमध्ये झालं पाहिजे, जे महाराष्ट्रात चांगलं चाललंय ते नांदेडमध्ये झालं पाहिजे. नांदेडच्या सामान्य माणसाला आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आगामी काळामध्ये कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देता येईल, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा सामान्य माणसाला कसा घेता येईल आणि आपण आमच्या व्यवसायामध्ये अधिक कशा पद्धतीने काम करू शकू चांगल्या पद्धतीने, याचाही विचार कुठेतरी आपल्यासारख्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मला मुद्दाम सांगायची सुरुवात करा आपण. त्यामुळे हे एक नवीन आव्हान म्हणण्यापेक्षा नवीन संधी आपल्याला या निमित्ताने प्राप्त झालेली आहे. सांस्कृतिक मेजवानी आपण या ठिकाणी मी तर सांगेन की तुम्ही ठाकूरी विचार म्हणजे फार जास्त चिंता करायची गरज नाहीये. तुमच्या या कार्यक्रमामध्ये यापुढे माझाही सहभाग सहकार नक्की राहील. हा कार्यक्रम दर्जेदार आहे तर चांगला आहे तर लोकांचा प्रतिसाद आहेच. मी तुम्हाला सांगू इच्छितो आगामी काळामध्ये या कार्यक्रमाला चांगला दर्जा आहे, त्यापेक्षाही वरचा दर्जा, त्याच्यापेक्षाही वरचा दर्जा, प्रेक्षकांना एक सांस्कृतिक मेजवानी, विकास कामं होत राहतील, विकास होत राहील, जिल्ह्यातील प्रश्न सोडत जाऊ आपण, पण त्यावेळेपेक्षाही जास्त सांस्कृतिक मेजवानी लोकांना देशातले उत्तम आमचे कवी आहेत, सांस्कृतिक कला सादर करणारे कलावंत आहेत, गीतकार आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत. नांदेडने नेहमीच या सर्व कलावंतांची कदर करून एक चांगलं संगीताचं व्यासपीठ नांदेड मधल्या लोकांना आपण सादर आजपर्यंत केल्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ही उपक्रम हाती घेत आहोत. पण तुम्ही आणि एकत्र काम करूया आणि या क्षेत्राला चांगला नावलौकिक घेऊन आणण्याकरता आणि देशातले उत्तम कलावंत नांदेडमध्ये येतील. नांदेडमध्ये विमानसेवा सुरू झाली, रोज विमानं आहेत, 5-6 विमानं रोज येतात जातात. खूप बदल झालेला आहे, उद्योग वाढतो आहे. उद्योग वाढल्यामुळे ट्रॅफिक वाढलेली आहे, तोही नवीन प्रॉब्लेम झालेला आहे. कार्यक्रम झाला म्हणजे नवीन काहीतरी सुरू होतच. या सगळ्या प्रश्नावर पुढे जात जात आपल्याला हे प्रश्न सोडवायचे. नांदेडचं एकंदरीत राहणीमान, नांदेडचं जीवन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मुंबई पुण्याला आपण जातोच, पण मुंबई पुण्यापेक्षाही जास्त उत्तम सांस्कृतिक मेजवानी नांदेडच्या आमच्या शहरामध्ये आम्हाला लोकांना उपलब्ध करून द्यायची आहे. हे खऱ्या अर्थाने आमचं पुढचं पाऊल राहणार आहे. विकासात कामं होतीलच. महापौरांनी 100 दिवसाचा कार्यक्रम तयार केलेलाच आहे, ते सुद्धा त्यांच्या जनरल बॉडीमध्ये ते संमती घेतील आणि त्याच्यात पुढे जातीलच. महापौर चांगलं काम करतात. पण मला सांगायचंय की सांस्कृतिक क्षेत्राला आम्ही विसरणार नाही आणि नांदेडच्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या सगळ्या कामासंदर्भामध्ये त्याला सुद्धा एक चांगली सुरुवात दिलीप ठाकूरांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सुरुवात आहे. आपण पाहाल कालांतराने या कार्यक्रमात दरवर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण, काही ना काही नवीन चांगले कलाकार, चांगले गायक, चांगले साहित्यिक. आपण नांदेडमध्ये साहित्य तुमचं नाट्य संमेलन घेतलं, नांदेडचा आपण सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी घेतच आहोत. कलावंत अनेक आले नांदेडला, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आपण नांदेडमध्ये घेतलेले आहे. प्रचंड प्रतिसाद लोकांचा आहे आणि म्हणून सांस्कृतिक मेजवानी रोज ही मेजवानी चालूच, आमची मेजवानी रोज चालूच असते. पण ती मेजवानी बाजूला राजकीय मेजवानी सोडून द्या, ते काय न संपणारी आहे. रोज तेच त्यापेक्षा काहीतरी नवीन पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी विरंगुळा पाहिजे, काहीतरी चांगलं बघायला मिळालं पाहिजे, ऐकायला मिळालं पाहिजे. कलावंतांना बघण्याची इच्छा असते, पाहायची इच्छा असतो. याची पूर्तता करण्याकरता आपण निश्चितच सर्वांनी सहभाग याच्यामध्ये होऊया. मी नरेंद्र देवेंद्र महोत्सव जो आपण या ठिकाणी दिलीप ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुरस्कार दिल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. आपल्या सर्वांचे आभार मानतो. या पुरस्काराची उंची नक्की वर तशीच वाढत जाईल अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने एवढं काम, हा पुरस्कार म्हणजे हे काम संपले असं ते म्हणणार नाही.
कामाला अधिक गती देण्यासाठी हा प्रोत्साहन पुरस्कार आहे असं मी म्हणेन. यातून आगामी काळामध्ये अधिकचं काम मला करता यावं, अधिकची कामाच्या माध्यमातून या पुरस्काराची उंची वाढवण्याचं काम. पुरस्कार मोठा आहेच, माझ्यामुळे या पुरस्काराची उंची वाढणे असा दावा मी कधीच करणार नाही. याच्यापेक्षा अनेक महान लोक येतील आणि त्यांना पुरस्कार आपल्याला द्यायचे आहेत. परंतु या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी काही ना काही अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे, नांदेडसाठी मराठवाड्यासाठी भूषण ठरणारी मंडळी आहे, त्या सर्वांना याच्यामध्ये आपण सहभागी करून त्यांच्याही कामाविषयी आपल्याला निश्चितच त्याचा मान सन्मान आगामी काळात करायचा आहे. या शुभेच्छा सहित मी आमचे ठाकूर आणि राठी या दोघांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.